6 महिन्याचं बाळ आणि आईसमोरचा सगळ्यात मोठा प्रश्न. आता बाळाला अन्न द्यायची सुरुवात कशी करायची? अशा वेळी हलके, पचायला सोपे आणि पूर्ण पोषण देणारे अन्न खूप महत्त्वाचं असतं आणि इथेच नाचणी सत्व एक उत्तम पर्याय ठरतो. नाचणी म्हणजेच रागी, आपल्या परंपरेतलं एक अत्यंत पौष्टिक तृणधान्य. पूर्वी प्रत्येक घरात बाळासाठी नाचणी सत्व घरी बनवलं जायचं, पण आजच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येक आईकडे तेवढा वेळ असतोच असं नाही आणि म्हणूनच योग्य पद्धतीने तयार केलेलं, स्वच्छ आणि सुरक्षित नाचणी सत्व मिळणं खूप महत्त्वाचं आहे. 6 महिन्यानंतर बाळाला नाचणी सत्वाची सुरुवात पातळ पेज स्वरूपात अगदी थोड्या प्रमाणात करता येते. हळूहळू त्याची सवय लावता येते. नाचणीमध्ये कॅल्शियमचं प्रमाण खूप जास्त असतं, जे बाळाच्या वाढत्या हाडांसाठी आणि दातांसाठी अत्यंत आवश्यक आहे. यामध्ये आयर्न म्हणजेच लोहही भरपूर असतं, जे हिमोग्लोबिन वाढवायला मदत करतं आणि बाळाला आतून मजबूत बनवतं. फायबरमुळे नाचणी पचायला हलकी असते आणि बाळाच्या पचन संस्थेला सुद्धा मदत करते आणि म्हणूनच लहानपणापासूनच योग्य पोषण मिळालं तर बाळाचं शरीर, हाडं आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत बनते आणि ही सवय पुढे संपूर्ण आयुष्यात आरोग्याचा पाया घालते. फक्त बाळांसाठीच नाही तर नाचणी सत्व संपूर्ण कुटुंबासाठीही तितकंच फायदेशीर आहे. यामध्ये असलेलं कॅल्शियम हाडं मजबूत ठेवतं, आयर्नमुळे अशक्तपणा कमी होण्यास मदत होते, फायबरमुळे पचन सुधारतं आणि शरीराला नैसर्गिक ऊर्जा मिळते. नाचणी ग्लुटेन फ्री असल्यामुळे ती पचनास हलकी आणि सर्व वयोगटांसाठी योग्य आहे. म्हणूनच लहान बाळांपासून ते आजी आजोबांपर्यंत सर्वांसाठी नाचणी हा एक उत्तम आहार ठरतो. यापासून पेज, लाडू, चपाती, थालीपीठ, डोसा, कुकीज, बिस्किटे, आंबील, भाकरी असे अनेक पदार्थ बनवू शकतो. म्हणजेच एकच सत्व पण संपूर्ण कुटुंबासाठी पूर्ण पोषण. आणि म्हणूनच आम्ही घेऊन आलो आहोत क्रॉप किंगचे नाचणी सत्व. जसं आपण आपल्या बाळासाठी बनवलं असतं तसंच किंबहुना त्याहूनही जास्त काळजीपूर्वक. कोणतेही ॲडिटिव्ह्ज, प्रिझर्वेटिव्ह्ज आणि आर्टिफिशियल फ्लेवर्स नाही, फक्त शुद्ध, सुरक्षित आणि विश्वासार्ह अन्न. म्हणूनच आजपासून आपल्या बाळाच्या आहारात आणि आपल्या कुटुंबाच्या रोजच्या जेवणात नाचणीचा समावेश नक्की करा, कारण जसं अन्न तसं मन आणि तसंच शरीर.